नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी माझं सिझेरियन डिलिव्हरीनंतर वजन कमी केलं, त्याच्यानंतर पोटाची चरबी, कमरेची चरबी पण मी कमी केलेली आहे। बऱ्याच मैत्रिणींच्या मला कमेंट आलेल्या आहे की ताई, तुझे व्हिडिओ बघून आम्ही वजन तर कमी केलंय, पण राहिलेलं जे पोट आहे ते अजून कमी झालेलं नाही, तर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा असं। तर हा व्हिडिओ कमेंटवर आधारित पण आहे। तसंच माझं दिवसभराचं डाएट प्लॅन, त्यानंतर पोट कमी करण्यासाठी मी कोणते व्यायाम करते, त्याच्यानंतर मी दिवसभर काय काय करते, हे सर्व व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असते। तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पोट कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं वजन कमी करा। आता सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी 2 ग्लास कोमट पाणी पिते। त्यानंतर 5:30ची आपली एक्सरसाइज होते, ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास होतो आपला। त्यानंतर 7 वाजता किंवा 7:15 वाजता मी सब्जा पाणी, धन पाणी जे आहे ते घेत असते। तर आज मी सब्जा पाणी घेतलेलं आहे आणि मला उष्णतेचा त्रास होतो, मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर त्यावेळेस मी सब्जा जो आहे तो घेते। आणि नाशिकला आता पाऊस पण 2 दिवस झाला आहे, त्यामुळे गरम पण खूप होतं, त्याच्यामुळे मी सब्जा पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर समजा थंडीच्या दिवसात सब्जा घ्यायचा नसेल तर तुम्ही जिरं पाणी, ओवा पाणी, धने पाणी, कोणतेही ऑप्शन तुम्ही कोणतीही डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता। हे मी माझ्या चॉईसनुसार घेते। मला आणि पोट साफ होण्यासाठी पण मदत होतं, सब्जा जो आहे तो पोट साफ होण्यास मदत करतं, त्याच्यानंतर पोट भरून राहतं। तर तुम्हाला जर समजा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। सकाळी किंवा संध्याकाळी मला जसा वेळ मिळेल तसा अर्धा किंवा पाऊण तास मी चालायला जाते। मी जितकं महत्त्व एक्सरसाइजला देते तितकंच महत्त्व चालायला पण देते। आणि ज्यावेळेस आपण चालायला जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम आपलं फास्ट होतं, पचनक्रिया फास्ट होते। त्याच्यासाठी तुम्ही पण जर समजा तुमचं मेटाबॉलिझम स्लो असेल, पचनक्रिया स्लो असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तास तरी चालायला जा। मी रोज अर्धा पाऊण तास तरी चालते आणि माझ्यासोबत माझे मिस्टर पण असतात आणि आम्ही दोघं पण एक्सरसाइज आणि वॉकिंग हे रोज नक्की करतो। त्यानंतर एक्सरसाइजवरून आल्यानंतर मी बीट आणि आवळ्याचं ज्यूस बनवला होता। तर मी आणि माझे मिस्टर, मी त्यांना पण देते आणि मी पण घेते, असं नाही का मी स्वतः एकटीच घेते। तर अशा ज्या हेल्दी सवयी आहेत ना त्या मी स्वतःला लावलेल्या आहेत आणि माझ्यासोबतच माझ्या मिस्टरांना पण त्या सवयी आहेत। ऑलरेडी ते अगोदरपासूनच एक्सरसाइज करतात, माझ्या अगोदरपासून हेल्दी राहण्याचा ते प्रयत्न करतात आणि हे सर्व ज्या सवयी आहेत त्या मला लागलेल्या आहेत। पण मी आता जे डाएटचे पदार्थ बनवते, ज्यूस वगैरे, तर ते ज्यूस वगैरे ते पण घेतात। तर आवळा आणि बीट, केसांचे जर समजा गळती होत असेल किंवा लोहाचं प्रमाण कमी असेल तर नक्कीच आवळा आणि बीटचा ज्यूस आहे तो फायदेशीर आहे। तर मी बीट आणि आवळ्याचा ज्यूस घेते। आता बीट आणि आवळ्याचा ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तासानंतर मी हरभरे उकडवलेले होते आणि त्याच्यामध्ये गाजर मिक्स केलेलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, बाकी काहीच टाकलेलं नाही आहे, लाल तिखट वगैरे काही टाकलेलं नाही आहे। याच्यात तुम्ही कांदा, काकडी, टोमॅटो पण ॲड करू शकता, पण सकाळी सकाळी कांदा काकडी वगैरे खाऊ वाटत नाही म्हणून मी फक्त गाजर मिक्स केलं होतं, बारीक बारीक चावून खाल्लेलं आहे। तर हा माझा ब्रेकफास्ट होता। वजन कमी केल्यानंतर आपले ओटीपोटाची जी चरबी आहे ती लवकर कमी होत नाही। ज्यावेळेस वजन वाढतं त्यावेळेस पोट हे सर्वात प्रथम वाढतं आणि ज्यावेळेस वजन कमी करतो आपण त्यावेळेस सर्वात शेवटी पोट कमी होतं। तर आता मी माझं वजन पण कमी केलं आहे, पण ओटीपोटाची जी चरबी आहे ती अजून राहिलेली आहे, ती मी अजूनही कमी करते। तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, तर मी ती पोटाची चरबी अजूनही कमी करते, पण बऱ्यापैकी मी माझी ओटीपोटाची चरबी कमी करत आणलेली आहे। आता मला हाच प्रश्न विचारला होता, ताई वजन तर कमी केलं आहे पण राहिलेलं जे पोट आहे ते अजून कमी झालेलं नाही आहे, तर आता काय करायचं? तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगते। आता तुम्ही माझे जे व्हिडिओ बघून एक्सरसाइज करत होता त्या एक्सरसाइजची तुमच्या शरीराला आता सवय झालेली आहे। आता सोपे एक्सरसाइज न करता तुम्ही अवघड एक्सरसाइज करायचे आहेत, म्हणजे सोप्याकडून तुम्ही अवघडाकडे जायचं, म्हणजे सोपे एक्सरसाइज आता करत होते आता अवघड एक्सरसाइज करायचे। आता मी जे हे एक्सरसाइज घेते आहे थोडंसं हे एक्सरसाइज हेवी आहेत, हार्ड आहेत आणि शरीरावरती पूर्ण ताण येतोय, ओटीपोटावरती ताण येतोय, मांड्या शीटच्या भागाची चरबी कमी होती आहे। तर त्याच्यासाठी मी ह्या एक्सरसाइज करते की त्या मी तुम्हाला दाखवते आहे की मी ह्या एक्सरसाइज आता सध्या करते। आणि ज्या मैत्रिणी आता माझ्यासोबत जोडलेल्या आहेत, 3 महिने झाले ज्या एक्सरसाइज करतायत माझ्यासोबत, ऑनलाईन एक्सरसाइज करतायत किंवा ऑफलाईन करतायत, त्यांच्या पण आता ह्या एक्सरसाइज घेते मी, अवघड एक्सरसाइज घेते। तर तुम्ही पण ह्या अवघड एक्सरसाइज करा। हे बघा, आता हळूहळू मी या एक्सरसाइज
सुरुवात केलेली आहे. आणि हे एक्सरसाइज मी फक्त 10 वेळा किंवा 15 वेळा करते, कारण की जास्त एक्सरसाइज होत नाही आहे माझ्याकडून, कारण की ह्या एक्सरसाइज करायची माझ्या शरीराला सवय नाही आहे. त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइज मी हळूहळू करते आणि फक्त 10 ते 15च करते. तर तुम्ही पण जर ह्या एक्सरसाइज करत असाल तर फक्त 10 करा, 15 करा, त्याच्या व्यतिरिक्त करू नका, जास्त करू नका, जास्त शरीराला त्रास देऊ नका. आणि तुम्ही आता सोप्या सोप्या एक्सरसाइज टाळा. सूर्यनमस्कार करायचे आहेत, पण तुम्ही रोज 10 ते 12 सूर्यनमस्कार करायचे. आता हे ॲप्स एक्सरसाइज आहे. तुमच्या जर मानेमध्ये वगैरे गॅप असेल, पाठीत गॅप असेल तर तुम्ही उठू नका, फक्त झोपूनच तुम्ही पाय उचलायचे आणि दोन्ही हात गुडघ्याला किंवा पोटरीला टच करायचे पायाच्या. मी ह्या ॲप्स एक्सरसाइज करते कारण की मानेला वगैरे त्रास नाही आहे माझ्या, त्याच्यामुळे ह्या ॲप्स एक्सरसाइज करते. आणि 5 करेपर्यंतच पूर्ण दम लागतो. आणि ह्या एक्सरसाइज आता अवघड मी सुरू केलेल्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींच्या हे एक्सरसाइज घेतात, तर तुम्ही पण आता ह्या एक्सरसाइज करून बघा, पण हळूहळू करायचे आहेत, गडबड करायची नाही. एक्सरसाइज करताना गडबड करायची नाही आहे. जर समजा तुम्हाला ऑनलाईन क्लास माझ्यासोबत करायचे असतील तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा. इथं मी माझा जो नंबर आहे तो स्क्रीनवर देते आहे, तुम्ही संपर्क करा. आपलं 4:30 वाजता एक ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे मी, आणि त्यावेळेला मेंबर्स कमी आहेत. 5:30ची सकाळची फुल झाली आहे आणि 10:15ला पण आहे, अजून मेंबर्स बाकी आहेत. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल 10:15 वाजता तुम्ही जॉईन करू शकता, पोट कमी करायचं असेल तुमचं तर. आणि मी अशा पद्धतीने हे बघा एक्सरसाइज आता करते आहे. तर तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल की ओटीपोटाची जी राहिलेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी आता तुम्हाला अवघड थोडेसे एक्सरसाइज करावे लागणार आहे. वॉकिंग करा, ठीक आहे, चालतं. आता ह्या 1 तास एक्सरसाइज मी 1-1.25 तास एक्सरसाइज करते, त्याच्यामध्ये ह्या ॲप्स एक्सरसाइज रोज असतात. एकच दिवस करते, 2च दिवस करते असं नाही, मी ह्या एक्सरसाइज रोज करते आणि तेव्हा मला त्याचा काय होतो आहे, फायदा होत आहे. बघा ही पण एक्सरसाइज, दोन्ही पाय उचलायचे, हळूवार मी भिंतीला टच करते आहे, शीटचा भाग पण उचलते आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे पोटाची जी चरबी आहे ती दाबली जाते. पुन्हा उठून दोन्ही हात पायाला टच करते. म्हणजे हे थोडंसं तुम्ही पण आता चेंज करा, एक्सरसाइज चेंज करा, वेगवेगळे एक्सरसाइज ॲड करा, थोड्याशा अवघड एक्सरसाइज, म्हणजे तुमच्या पोटाची चरबी नक्कीच कमी होईल. पण तरी जर समजा होत नसेल तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, क्लास जॉईन करू शकताय तुम्ही आणि तुमची पोटाची चरबी कमी करू शकताय. तर बघा ह्या एक्सरसाइज मी रोजच करते. आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला जर पोट कमी करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये सॅलड नक्कीच घ्यायचं आहे. फायबरयुक्त पदार्थ म्हणजे काकडी असेल, गाजर असेल, टोमॅटो असेल, मुळा असेल, बीट असेल, तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचं आहे. कारण की घरामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळे भाजीपाला असतात, त्याच्यानंतर किराणा असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये सारखंच असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे मी एकदम सांगतच नाही, तुम्ही काकडीच खा, गाजरच खा, तुमच्या घरामध्ये जे असेल ते घ्या. हे बघा काकडी आहे, गाजर घेतलं आहे, 1 वाटी वरण घेतलं आहे आणि तेल कमी आहे वरणामध्ये. इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे मी, त्याच्यानंतर फ्लावर घेतलेले आहे, फ्लावर थोडीच घेतलेली आहे. थायरॉईडमध्ये फ्लावर चालत नाही, पण तुम्ही जर वाफवलेली शिजवलेली फ्लावर खाल्ली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी थोडीशी घेतली. आणि आज ज्वारीची भाकरी घेतलेली आहे, तुम्ही ज्वारीची भाकरी ॲड करा. दुपारी तुम्ही ज्वारीची भाकरी का, संध्याकाळी चपाती किंवा भात खाऊ शकता. अशा पद्धतीने ताट असलं पाहिजे. बघा रंगीबेरंगी किती छान दिसतंय, कलरफुल ताट आहे. आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने तुमचं जेवणाचं ताट ठेवा. भाज्या भरपूर, त्याच्यानंतर काकडी, सॅलड वगैरे, म्हणजे फायबरयुक्त पदार्थ जास्त घ्या, म्हणजे तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि पोटाची जी चरबी आहे ती नक्कीच कमी होणार आहे. बारीक बारीक चावून खायचं आहे. आता 4 वाजता छोटीशी भूक लागते, त्यावेळेस चहा प्यावंसं वाटतो, बिस्किट खावंसं वाटतं, बरोबर आहे ना. मग त्यावेळेस ड्रायफ्रूट्स ठेवायचे जवळ किंवा फुटाणे वगैरे ठेवायचे. तर मी इथे भिजलेले 5 बदाम घेतलेत आणि मनुके घेतले, कारण की सकाळी बघा बीटचा ज्यूस घेतला आहे, त्याच्यानंतर हरभरे घेतले, त्याच्यामुळे एवढं कधी खायचं, बरोबर आहे ना. मग ते 4 वाजता खाते बघा मी. चहावर मन पण येत नाही, चहा मी पीत पण नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते मी काय करणार आहे बघा. आता इथे अर्धा ग्लासला वरती पाणी घेतलं आहे मी, अर्धा कप दूध घेतलं आहे फक्त, आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी म्हणजे 4 मोठे चमचे तरी ओट्स घेतलेत. ही छोटी वाटी आहे, 4 मोठे चमचे ओट्स घेतलेत. तर मी इथं ओट्सची स्मूदी बनवते आहे. आणि बरेच दिवस आता मी ओट्स वगैरे घेतलेले नव्हते. रेग्युलर जे डाएट आहे माझं, वरण भात चपाती भाजी असं सुरू होतं, ओट्स वगैरे मी घेत नव्हते.
पण आता परत जे राहिलेलं आहे ओटीपोट ते कमी करण्यासाठी थोडंसं डाएट, मी पण आता डाएटकडे लक्ष देते आहे. आणि इथे बघा ओट्स शिजलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीच नाही ॲड केलेलं, फक्त पाणी आणि अर्धा कप दूध आणि ओट्स ॲड केलेलं आहे, इतकेच घेतलेलं आहे. तुम्ही जर समजा दूध थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, मी कमीच घेतलं. आता मी आज फळ खाल्लेलं नाही आहे दिवसभर म्हटल्यावर आज संध्याकाळी मी एक ॲपल घेतलेलं आहे आणि ते बारीक बारीक कापून घेणार आहे, कारण की स्मूदी बनवते आहे आणि स्मूदीमध्ये मी एक ॲपल टाकणार आहे. खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही. जे शिजलेले ओट्स होते ते थंड करत ठेवलेले. आता इथे मी 2 खजूर घेणार आहे आणि मला गोड अगोदर खूप आवडायचं, मी असं गूळ वगैरे टाकून पण खायचे ओट्स, पण आता गूळ टाकून पण मी ओट्स खात नाही. तर आता बघा मी ॲपल घेतले आणि 2 खजूर घेतले फक्त, आणि 2 खजूर आणि छान स्मूदी बनवणार. आता ओट्स थंड झाले, थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये घेतलेले आहे ते. याच्यात तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता, किंवा तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा मध किंवा 1 चमचा गूळ ॲड करू शकता बरं का. तसं काही नाही आहे, पण माझं आता गोड खाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालं आहे आणि खूप छान वाटतं आहे की आपण आपल्या जिभेवर नियंत्रण मिळवलं आहे. गोड खाण्याचं प्रमाण माझं कमी झालं आहे, खूप गोड खायची मी अगोदर. आता मला गूळ आणि साखर जे आहे त्याच्याशिवाय मी राहू शकते. आणि खरंच ही बघा स्मूदी आपली तयार आहे. तुम्ही तसं पण खाऊ शकताय, पण मी स्मूदी हे केली बारीक करून घेतली, म्हणजे पचायला हलकं एकदम. रात्रीचं जे जेवण आहे, आणि शक्यतो रात्रीचं जेवण 7:30 ते 8च्या दरम्यान करा किंवा त्याच्याही अगोदर करा. बदाम टाकून घेतलेले आहे आणि मोठा ग्लास आहे स्मूदी, पोट भरून राहतं, भूक लागत नाही, रात्रभर छान झोप लागते. बघा एवढा मोठा ग्लास आहे आणि तो मी घेणार आहे. तर तुम्ही पण ही स्मूदी नक्कीच रात्री घ्या, आणि मी रात्री घेतली बरं का, रात्री घ्या नक्कीच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तसेच ही जी रेसिपी आहे तुम्ही रात्री हप्त्यातून 2 ते 3 वेळा घ्या, ट्राय करा. आणि टेस्टसाठी तुम्ही गुळाचा वापर केलात तरी चालेल आणि खूप छान लागते टेस्ट. वजन कमी करताना आणि पोटाची चरबी कमी करताना तुम्ही नक्कीच ओट्सची जी रेसिपी आहे ती रात्री घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.